जेव्हा जेव्हा माझी गरीब बहीण माझ्या घरी यायची तेव्हा मी तिच्यासाठी चांगले जेवण बनवायचो आणि जाताना तिला पैसे द्यायचो, कारण ती माझ्याकडे मदत मागायला यायची. पण माझ्या बायकोला हे आवडायचे नाही. ती प्रत्येक वेळी नाराज व्हायची. एके दिवशी ती म्हणाली, आपण मोलकरणीला कामावरून काढून टाकणार आहोत आणि तुमच्या बहिणीला आपण तिच्या जागी ठेवूया. आपण तिला मोलकरणीचा पगार देऊ, तिचं पण काम होईल. मी होकार दिला. माझ्या बायकोला संधी मिळताच तिने तिला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. एके दिवशी माझी बहीण रडतच घराबाहेर पडली, म्हणून मी तिच्या मागे गेलो. पण माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिची अवस्था पाहून. मला अजूनही तो दिवस आठवतो, जेव्हा माझा नवरा मिहीरने त्याच्या बहिणीचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग मला माहीत होते की हे लग्न माझ्यासाठी एक समस्येपेक्षा कमी नसेल. पण मला कल्पना नव्हती की ही समस्या मी निर्माण करेन. त्या दिवशी मी एक नवीन ड्रेस घेतला होता, महागडा परफ्यूम लावला होता आणि माझ्या काचेसारख्या चमकणाऱ्या घरात बसून चहा पित होते. सगळं छान होतं. आयुष्यात कोणतीही कमतरता नव्हती. खरं तर मला वाटलं की आम्ही सर्वात आनंदी लोक आहोत. माझ्या मिहीरचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत होता आणि मला कशाची काळजी नव्हती. पण तो फोन आला ज्याने माझा दिवस पूर्ण उद्ध्वस्त केला. वहिनी, कृपया मला माझ्या दादाशी बोलू द्या. मला त्याच्याशी काहीतरी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. माझ्या नंदेच्या आवाजात एक विचित्र चिंता होती. मी अनिच्छितेने फोन ठेवला आणि मिहीरला फोन केला. मी मनात विचार केला, आता काय नवीन संकट आलं आहे. काही क्षणात मिहीरच माझ्याकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. तो म्हणाला, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले, कारण त्याविषयी याआधी आमचे कोणतेही संभाषण झाले नव्हते. मी सहज विचारले, तो मुलगा कोण आहे? तो काय करतो? मिहीर म्हणाला, तो एका चांगल्या कुटुंबातील आहे, पण त्याला अजून नोकरी मिळालेली नाही. तो सुशिक्षित आहे. त्याला लवकरच नोकरी मिळेल. हे ऐकून माझे डोके फिरू लागले. तुला काय म्हणायचं आहे? त्याला अजून नोकरी मिळालेली नाही? तू तुझ्या बहिणीचे लग्न एका बेरोजगार माणसाशी लावत आहेस का? आणि लग्नाचा खर्च मुलाचे कुटुंब देणार आहेत का? माझ्या प्रश्नांवर मिहीर गप्प बसला. तेव्हा मला समजले की हे लग्न पूर्णपणे आमच्या खर्चानेच होत आहे. काही दिवसांनी माझ्या नंदेच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली. लाखो रुपये पाण्यासारखे खर्च होत होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पण माझ्या मनात रागाची आग धुसमसत होती. मी स्वतःला म्हणाले, हे सर्व माझ्या मुलांच्या हक्कांची लूट आहे. महागडे कपडे, दागिने, भव्य मेजवानीची बुकिंग आणि त्याच्यासोबत महागड्या भेटवस्तू, हे सर्व माझ्या मिहीरच्या पैशांनी होत होतं. लग्न भव्य होते, पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. जणू काहीतरी वाईट घडणार आहे. आणि मग अशी वेळ आली जेव्हा माझी नणंद तिच्या नवऱ्यासोबत निघून गेली. मला वाटलं होतं की आता मला शांती मिळेल. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. काही आठवड्यानंतर माझ्या नंदेचा मीराचा पहिला फोन आला. दादा, मला घराचं भाडं भरायचं आहे. कृपया काही पैसे पाठव. मी मिहीरकडे पाहिलं. तो काही न बोलता पैसे काढू लागला. मी गप्प राहिली, पण मनात विचार केला की ही पहिलीच वेळ आहे, पण शेवटची नसेल. आणि माझे विचार बरोबर ठरलेच. आधी भाडं, मग वीज पाण्याचं बिल, मग औषधांचा खर्च. मीरा एकामागून एक कारणं सांगून मिहीरकडे मदत मागत जात होती. एके दिवशी मी रागाने मिहीरला विचारले, ही किती काळ चालणार? तो म्हणाला, ती स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंत. पण माझा राग वाढत गेला. मला जाणवलं की मीरा आता आपल्यावर कायमचा भार बनणार आहे आणि मी तिला तसं करू देऊ शकत नाही. मी ठरवलं होतं की काहीतरी करायला हवं. मीराला धडा शिकवायचा होता, असा धडा की ती पुन्हा कधी मदत मागू शकणार नाही. म्हणून मी एके दिवशी मिहीरला रागाने म्हणाले, आपण तिला नेहमीच मदत करावी असं कुठेही लिहिलेलं नाहीये. पण तो नेहमीप्रमाणे धीराने म्हणाला, ती माझी बहीण आहे, ती अडचणीत आहे, मी तिच्याकडे दुर्लक्ष कसं करू? आणि जर ती कधीच स्वतःच्या पायावर उभी राहिली नाही तर आपण हे ओझे किती काळ वाहून नेणार आहोत? मी कडवटपणे म्हणाले. पण मिहीरने उत्तर दिलं नाही. पुढच्या वेळी मीरा घरी आली तेव्हा मी मिहीरला आत पाठवले आणि स्वतः दाराशी उभी राहिली. तू आली आहेस, आता तुला काय हवं आहे? मी व्यंगात्मक स्वरात विचारले. मीरा संकोचून म्हणाली, बहिणी, मला माहीत आहे की मी मदत मागण्यासाठी वारंवार येते, पण परिस्थिती खूप वाईट आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मी त्या बदल्यात काही काम करू शकते. फक्त मला काही दिवस पैसे द्या. हे ऐकून माझ्या आत एक कपटी भावना जागृत झाली. हीच संधी आहे, मी विचार केला. मी माझ्या कपटी सहानुभूतीने म्हणाले, जर तू खरोखरच काम करण्यास तयार असशील
तर तू आमच्या घरात मोलकरीण म्हणून काम करू शकतीस. तुला पैसे मिळतील आणि तुझा आधारही अबाधित राहील. मला खात्री होती की मीरा लगेच नकार देईल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने मान हलवली आणि म्हणाली, जर यामुळे समस्या सुटली तर मला काहीच हरकत नाही. तिचे उत्तर माझ्यासाठी अनपेक्षित होते. मला वाटलं होतं की ती परत जाईल, पण तिने खरोखरच काम करायला होकार दिला. दुसऱ्या दिवशी ती सकाळी वेळेवर आली. तिचे कपडे साधे होते, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. मी मुद्दाम तिला कोणताही गणवेश दिला नाही, पण तिला संपूर्ण घर स्वच्छ करण्याचा आदेश दिला आणि हळू आवाजात म्हणाले, हे तुझ्या वहिनीच्या दयाळूपणामुळेच होत आहे. मी तुला तुझ्या कामाचे पैसे देत आहे, नाहीतर लोक तुझ्यासारख्या असहाय्य माणसाला नाकारतात. पण मीरा काहीच बोलली नाही. तिने फक्त मान खाली घातली आणि साफसफाई करायला सुरुवात केली. मी मुद्दाम तिला जमिनीवर बसून भांडी धुण्यास सांगितले होते, जेणेकरून मी तिला अपमानित करू शकेन. पण तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता. तिची सहनशीलता पाहून मला आश्चर्य वाटले. संध्याकाळी काम संपल्यावर मी मुद्दाम तिच्या हातात कमी पैसे दिले आणि म्हणाले, तुझ्यासाठी हे पुरेसे आहेत. जास्त अपेक्षा काही करू नकोस. पण ती अजूनही गप्पच होती. त्या शांततेने मी अस्वस्थ झाले. त्यामुळे मी जिंकल्यानंतरही हरत आहे असं मला वाटू लागलं. एके दिवशी मी ठरवले, आता हे नाटक संपवायचं आहे. मला तिला कायमचं या घरातून हाकलून बाहेर काढायचं होतं. दुसऱ्या दिवशी मी कपाटातून माझी सर्वात मौल्यवान सोन्याची अंगठी काढली आणि लपवून ठेवली. मीरा नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती. ती स्वयंपाकघरात भांडी धुत असतानाच मी संधीचा फायदा घेतला आणि सर्वांसमोर ओरडले, माझी सोन्याची अंगठी कुठे गेली? आत्ता तर इथेच होती. मीर आणि मोलकरीण दोघांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. मीरानेही आपले हात रोखले आणि गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिले. अंगठी कुठे जाऊ शकते? घरात तर फक्त आपणच आहोत. आणि आज सकाळपासून कोण काम करत आहे? मी मीराकडे पाहिले. माझा आवाज स्पष्टपणे आरोपात्मक होता. मीरा लगेच म्हणाली, वहिनी, मी काहीही घेतलं नाही. तुम्हाला हवं असेल तर माझी झडती घेऊ शकता तुम्ही. मी लगेच मोठ्या आवाजात म्हणाले, अर्थात झडती घेतलीच जाईल. मी तिच्या वस्तूचा शोध घेऊ लागले आणि तेव्हा मी तिच्या ओढणीच्या कोपऱ्यात मारलेली गाठ सोडली, तर तिथे तीच अंगठी चमकत होती. संपूर्ण घरात शांतता पसरली. मीरने आश्चर्याने आणि रागाने त्याच्या बहिणीकडे पाहिले. पण मीरा स्तब्ध उभी राहिली. जणू काही तिचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. हे काय आहे? ही अंगठी तुझ्याकडे कशी आली? मी कठोर शब्दात तिला विचारले. मीराच्या डोळ्यात अश्रू आले होते, परंतु ती अजून सुद्धा शांतच होती. मी तिला अजून अपमानित करण्यासाठी मीर समोरच तिला ऐकवण्यास सुरुवात केली की आम्ही तुझ्यावर दया दाखवली, तुला मदत केली आणि त्या बदल्यात तू चोरी केलीस घरात. तुला लाज वाटायला हवी. मीरने एक शब्द सुद्धा उच्चारला नाही, परंतु त्याच्या डोळ्यामध्ये खोल निराशा होती. शेवटी मिहीर थकलेल्या आवाजात म्हणाला, मीरा, तू आता इथून घेऊन गेलीस तर बरं होईल. हे ऐकून माझ्या विजयाचा क्षण आला. मी आनंदात एक दीर्घ श्वास घेतला, पण माझ्या चेहऱ्यावर काही दिसू दिलं नाही. मीराने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात राग नव्हता, खूप वेदना होत्या. कदाचित तिच्या स्वतःच्याच नातेवाईकांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून ती शांतपणे तिची ओढणी धरून घराबाहेर पडली. मीर बराच वेळ शांत बसून राहिला. मी संधी पाहिली आणि माझ्या चेहऱ्यावर पश्चाताप झाला आहे असे भाव दाखवत म्हणाले, पाहिलत का? जिच्यावर आपण विश्वास ठेवला तीच धोका देऊन गेली. मीरने दीर्घ श्वास घेतला आणि फक्त एवढेच म्हणाला, मला आशा होती की ती असं करणार नाहीये, परंतु मी चुकीचा निघालो. मी आतल्या आत आनंद व्यक्त केला की हे प्रकरण आता कायमचं संपलं आहे. पण मला माहीत नव्हते की नशिबाने माझ्यासाठी आणखी एक खेळ तयार केला आहे. एका रात्री सगळं बदललं. ती रात्र इतर कोणत्याही रात्रीसारखीच होती. मी आणि मिहीर आमच्या खोलीत होतो. घरातील सर्व दिवे बंद झाले होते आणि नोकरही त्यांच्या खोलीत गेले होते. मी स्वप्नांमध्ये हरवली होती. तेवढ्यात अचानक मोठमोठ्याने आवाज ऐकू येऊ लागला, दरवाजा तोडा, पैसे काढा, नाहीतर जीविनीशी मारले जाल. भीतीने माझे डोळे उघडले. मिहीर सुद्धा घाबरून उठून बसला. घराच्या हॉलमध्ये गोंधळ माजला होता. दरोडेखोर आले होते. माझ्या तोंडून हलकीशी किंचाळी निघाली. हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. मीरने लगेचच मोबाईल उचलला. खबरदार, कुणी पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न जरी केला तरी कुणी जागेवरून हलण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही दोघे थरथर कापत होतो. तेवढ्यात दरवाजा जोरजोरात वाजू लागला. मला वाटलं सर्व काही संपले आहे. काही मिनिटातच सर्व काही लुटले गेले. दागिने, पैसे, किमती सामान सर्व काही ते दरोडेखोर घेऊन गेले. घरातील एक कोपरा रिकामा वाटू लागला होता.
मी जमिनीवर बसली आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. हे सर्व कसं झालं? आमचं सर्व काही लुटलं गेलं आहे. मी थरथरच्या आवाजात म्हणाले. मीरही शांतपणे उद्ध्वस्त झालेल्या तिजोरीकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता, जणू तो दुसऱ्याच विचारात हरवला आहे. मग तो अचानक म्हणाला, हा माझ्या बहिणीचा श्राप तर नाही ना? क्षणभर माझे हृदय थरथरले. खरोखरच हा मीरच्या बहिणीचा श्राप होता का? मला मीराचं शांत राहणं आठवलं. ती काही न बोलता निघून गेली होती. तिने तिच्या अश्रूंनी प्रार्थना केली होती का, ज्याचा ज्याचा आमच्यावर उलटा परिणाम झाला. पण मीरच्या डोळ्यात संशयाच्या सावल्या गडद होऊ लागल्या होत्या. आपण खरोखरच काही चूक केली होती का? माझी बहीण चोर नव्हती का? जर ती निर्दोष होती तर आपण तिच्यावर किती मोठा आरोप लावला होता. मीरचे शब्द माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण करत होते. हा सर्व योगायोग आहे, मी जबरदस्तीने हसत म्हणाले. हे मीरामुळे नाही झालंय. सगळीकडे दरोडे पडत आहे, त्यामुळे आपल्याकडेही पडलाय. पण मला माझ्याच आवाजात खोटेपणा जाणवला. पुढच्या काही दिवसात सगळं बदलू लागलं. आधी व्यवसायात तोटा झाला, मग मीरच्या काही जवळच्या मित्रांनी त्याच्यापासून दूर जाण्यास सुरुवात केली. जणू काही सर्वच हातातून निसटून चाललं होतं. मी नेहमी स्वतःला मजबूत समजत आली होती. मी त्या महिलांमध्ये नव्हती ज्या फक्त आपल्या नवऱ्यांवर अवलंबून राहतात. माझ्याकडे एक चांगली नोकरी देखील होती. त्यामुळे नेहमीच मला असे वाटत होते की मी कोणावरही ओझं होणार नाही. परंतु एक दिवस ऑफिसमधून एक ईमेल आला. आम्हाला दुःख होत आहे, परंतु कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहता काही कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त केले जात आहे आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील आहात. तो मेल वाचल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हे कसं होऊ शकतं? मी तर खूप चांगलं काम करत होती, तरीसुद्धा मला का काढण्यात येत आहे? मी लगेचच माझ्या वरिष्ठांना फोन केला, पण त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले की हा निर्णय बदलला जाऊ शकत नाही. तेव्हा मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि विचार केला, चला काही हरकत नाही, मीर तर कमवत आहे. परंतु जेव्हा मीरनेही माझे बोलणे ऐकले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. तो खूप वेळ शांत राहिला, मग म्हणाला, माझ्या कंपनीची सुद्धा खूप वाईट अवस्था आहे अगं. कालच 3 मोठ्या ग्राहकांनी त्यांचे करार रद्द केले आहेत. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला आधी का नाही सांगितलं? मी तुला त्रास देऊ इच्छित नव्हतो. पण सत्य हे आहे की कंपनी तोट्यात जात आहे. मी आधी काही कर्ज घेतले होते. जर परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला आपले घरही विकावं लागू शकतं. घर विकणे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले. काही दिवसांनी जेव्हा परिस्थिती बिकट होऊ लागली तेव्हा आम्ही आमच्या जवळच्या नातेवाईकांकडे मदत मागण्याचा विचार केला. मी माझ्या एका श्रीमंत मैत्रिणीला फोन केला. तिच्यासोबत मी नेहमीच महागड्या कॅफेमध्ये जाऊन जेवणाचा आनंद घेत असायची. यार, तुला अंदाजा नसेल, परंतु आम्ही किती कठीण परिस्थितीमधून जात आहोत. तर तू काही मदत करू शकली असतीस तर. मी माझे बोलणे पूर्णसुद्धा केले नव्हते तरच माझी मैत्रीण हसतच म्हणाली, ऐकून अगं खूप वाईट वाटलं. पण तुला माहीत आहे का, मी किती व्यस्त आहे. मी फक्त तुझ्यासाठी प्रार्थना करू शकते. एवढं बोलून तिने फोन लगेच ठेवून दिला. तेव्हा मला असे वाटले की जणू कोणीतरी माझ्या गालावर एक जोरदार कानशिलात मारली आहे. ज्या मैत्रिणीसोबत मी नेहमीच चांगले क्षण घालवले, तीच मैत्रीण आज माझ्याकडे दुर्लक्ष करत होती. मीरच्या ओळखीचे लोकसुद्धा आता त्याचा फोन कट करत होते. नातेवाईकसुद्धा काही ना काही कारणं सांगत होती. दिवस आठवड्यांमध्ये आणि आठवडे महिन्यांमध्ये बदलत गेले, परंतु आमची परिस्थिती सुधारण्याऐवजी अजूनच बिघडत चालली होती. मी नोकरी गमावून बसली होती. मीरला व्यापारात सतत तोटा होत होता आणि आता आम्हाला आमच्या मूलभूत गरजांवर विचार करावा लागत होता. आमच्याकडे सर्व काही असे नेहमीच अभिमानाने म्हणणारं मी, पण परिस्थिती आता प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवायला भाग पाडत होती. घरातील वातावरण विचित्र झाले होते. कधीकधी मी मीरला दोष देत असायची की त्याने त्याच्या बहिणीवर किती खर्च केला आहे त्या काळात. तर तो म्हणायचा की हा सर्व नशिबाचा खेळ आहे. पण सत्य हेच होते की आम्ही बुडत चाललो होतो. एके दिवशी मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीचे अर्ज पाठवले, पण कुठूनही उत्तर मिळालं नाही. मी माझ्या जुन्या कंपनीशी संपर्क साधला, जिथे मी पूर्वी काम करत होती, पण मला उत्तर मिळाले, तुम्ही आता कंपनीच्या योजनेचा भाग नाहीत. मला वाईट वाटले. मी रागातच फोन ठेवून दिला. हे कसं होऊ शकतं? आपण कधीच कोणाचे वाईट केलं नाही, तरीसुद्धा आपल्यासोबत हे असं का घडत आहे? मी चिडून म्हणाले. मीरने माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, आपण खरोखरच कोणाचे नुकसान तर केलं नाही ना? क्षणभर माझे हृदय थांबले. तो मीराबद्दल बोलत होता का? मी लगेच तो विचार मनातून काढून टाकला. हा नशिबाचा खेळ आहे.
यात कोणाचाही हात नाही. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होती, कारण आम्ही या वळणावर पोहोचलो होतो की आता घर खर्च चालवणं सुद्धा खूप कठीण झालं होतं. शेवटी मी माझ्या काही जुन्या मैत्रिणींना फोन करण्यास सुरुवात केली. काही जवळच्या नातेवाईकांबरोबर बोलणं केलं. सर्वात अगोदर मी माझ्या काकीला फोन केला, जी नेहमीच माझे यश पाहून गर्व करत असायची. काकी, आमची परिस्थिती खूप खराब झाली आहे. तुमच्याकडून काही मदत झाली तर? मी माझं बोलणं पूर्ण केलं नव्हतं तरच काकी अगदी रडवल्या आवाजात म्हणाल्या, बाळा, तुझी परिस्थिती मी समजू शकते, परंतु तुला माहीतच आहे, आजकाल सर्वच लोक कठीण होऊन परिस्थितीमधून जात आहेत. एवढं बोलून काकीने लगेचच फोन ठेवून दिला. त्या मनात विचार येऊ लागला, सगळे खरोखरच अडचणीत आहेत का? की आता आपण त्यांच्यासाठी अनावश्यक झालो आहोत? काही दिवसात हे आणखी स्पष्ट झालं की लोक तुमच्या बरोबरचे आहेत तोपर्यंत ते तुमच्यासोबत राहतात. तुम्ही कमकुवत होताच सगळे तुम्हाला सोडून जातात. काही दिवसांनी मी एका नातेवाईकांच्या घरी गेले, ज्याच्यासोबत आम्ही प्रत्येक लग्न आनंदाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचो. हा फक्त एक तात्पुरता काळ आहे. आम्हाला काही मदत हवी आहे. परिस्थिती सुधारताच आम्ही सर्व काही परत करू. माझ्या आवाजात एक विनंतीपूर्ण स्वर होता, जो यापूर्वी कधी नव्हता. त्या नातेवाईकांनी माझ्याकडून सहानुभूतीने पाहिले आणि चेहऱ्यावर खोटे हसत आणत म्हणाले, ताई, तुला तर माहीत आहेच ना, आजकाल परिस्थिती किती कठीण आहे. माझे स्वतःचे सुद्धा खूप खर्च आहे. तिथून उठताना मला माझ्या आत एक विचित्र शून्यता जाणवली. हे तेच लोक आहेत ज्यांच्यासाठी मी पार्ट्या आयोजित केल्या होत्या, ज्यांना मी महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्यांच्यासोबत मी आनंदाचे दिवस घालवले होते, आणि आज ते मला ओळखण्यास देखील नकार देत आहे. माझ्या मनात असलेला अभिमान भंगला होता. सर्व दरवाजे एक एक करून बंद होत होते. जेव्हा नोकरी गेली तेव्हा वाटले की लवकरच लवकर दुसरी नोकरी मिळेल, परंतु आता प्रत्येक दिशेला फक्त निराशाच दिसत होती. मी रोज सकाळी लवकर उठून माझे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कामाचे प्रमाणपत्र घेऊन वेगवेगळ्या ऑफिसच्या चक्रा मारू लागली होती. प्रत्येक ठिकाणी हेच उत्तर मिळत होते की तुमची योग्यता खूप चांगली आहे, पण आता तरी आमच्याकडे तुमच्यासाठी कोणतीही जागा नाही आहे. आम्ही तुमचा पत्ता घेऊन ठेवतो. जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. सध्या मार्केटची परिस्थिती खूप खराब आहे. काही दिवस थांबा. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या नकार माझे धैर्य अजूनच कमजोर करत होता. जी कालपर्यंत एक सशक्त स्त्री होती, आज ती दारोदार भटकत होती. कधीकाळी मी माझ्या नंदेचा तिरस्कार करत असायची, आणि आज मी स्वतः त्या स्थितीवर येऊन पोचली होती. एके दिवशी मी एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये गेली. तो व्यक्ती अगोदर मिहीरचा मित्र होता, आणि त्याच्यासोबत अनेकदा दुपारचं जेवण आणि रात्रीचं डिनर केले होते. सर, मला कोणत्याही पदावर कामावर ठेवा, कोणतेही काम द्या, मला फक्त काम करायचं आहे, मी विनवणीपूर्वक म्हणाले. त्याने माझ्याकडे काळजीपूर्वक पाहिले, मग किंचित हसला आणि म्हणाला, ताई, तुझ्यासारख्या महिलेला इथे काम करणं सोपं नसेल. हे सामान्य लोकांसाठी आहे, आणि तुम्हाला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, असं म्हणत तो दुसऱ्या कामात व्यस्त झाला. जणू काही मी तिथे उपस्थित नव्हते. आता मी समजून गेले होते की ह्यांना मला काम द्यायचंच नाहीये. हा तोच व्यक्ती होता जो प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आमचा मित्र बनण्यास उत्सुक असायचा, पण आज तोच व्यक्ती ओळख द्यायला सुद्धा तयार नव्हता. आता घरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंची सुद्धा कमतरता पडू लागली होती. आम्ही नेहमी चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करत असायचो, पण आता 2 वेळचं जेवणसुद्धा मिळणं कठीण झालं होतं. मी अजून कितीतरी ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. प्रत्येक ठिकाणावरून एकच उत्तर मिळत होते, आम्हाला माफ करा, आमच्याकडे सध्या कामासाठी जागाच नाहीये. मिहीरचा चेहरा अधिकच उदास होत चालला होता. तो जो नेहमीच बलवान असायचा, आता तो तुटलेला दिसत होता. मीरा जेव्हा आमच्याकडे मदत मागायची तेव्हा तिच्याही मनात अशाच भावना आल्या असतील का? हा प्रश्न आता माझ्या मनात सतत फिरत होता. निराशा, असहाय्यता, गरिबी हे सर्व माझ्या आयुष्याचे नवीन पैलू बनले होते. मी दररोज कोणत्या ना कोणत्या कार्यालयात जायचे, दार ठोठवायची, पण सर्वत्र मला एकच उत्तर मिळायचं, माफ करा, सध्या कोणतेही पद रिक्त नाहीये. एके दिवशी मी नोकरी शोधण्यासाठी एका एजन्सीमध्ये गेली. तेव्हा मला एक फोन आला, आम्हाला एका हवेलीत काम करण्यासाठी एक जबाबदार महिलेची गरज आहे. नोकरी चांगली आहे, पगार योग्य आहे, आणि राहण्याची सोय देखील आहे. हे ऐकून माझ्या मनात आशेचा किरण उठला. ही माझ्यासाठी सर्वोत्तम संधी असू शकते. कदाचित आयुष्य पुन्हा बदलेल. मी लगेचच त्या नोकरीसाठी होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. माझ्यासमोर एक भव्य हवेली होती. खूप महाग, प्रत्येक कोपऱ्यातून भव्यता दिसत होती.
मला वाटले ही जागा खरोखरच एखाद्या श्रीमंत व्यक्तीची असावी. जर मला इथे नोकरी मिळाली तर कदाचित आपली परिस्थिती बदलेल. माझं हृदय अस्वस्थपणे धडधडत होतं. ही ती संधी होती ज्याची मी खूप दिवसापासून वाट पाहत होती. मी दीर्घ श्वास घेतला आणि दारावरची बेल वाजवली. जे सत्य उघडणार होते ते माझ्या कल्पनेपलीकडेचे होते. काही क्षणांनी दार उघडले. एका मोलकरणीने मला आत येण्याचा इशारा केला आणि मला हॉलमध्ये बसवलं. माझ्या मनात असंख्य प्रश्न होते. हे घर कोणाचं आहे? मालक माझ्याशी कठोरपणे वागेल का? काम सोपं असेल की कठीण असेल? अचानक मला पावलांचा आवाज ऐकू आला. मॅडम येत आहेत. मोलकरीण हळूवारपणे म्हणाली. मी लगेच सरळ बसले. पण मी वर पाहताच मला वेळ थांबल्यासारखी वाटली. माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. कारण माझ्यासमोर जी महिला उभी होती ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी नणंद मीरा होती. तिला समोर पाहताच माझे पूर्ण शरीर सुन्न झाले होते. जणू काही कोणीतरी माझ्या पायाखालची जमीनच खेचली आहे असं मला वाटू लागले होते. हे कसं शक्य आहे? मीरा माझी नणंद, तीच नणंद, ह्या हवेलीची मालकीण. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ती निराधार होती, गरजवंत होती, उद्ध्वस्त झाली होती, मग ती इथे कशी? मीराच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हते, पण एक विचित्र शांतता होती. ती माझ्याकडे शांतपणे पाहत होती. जणू तिला आधीच माहीत होते की मी येणार आहे. ती सूड घेईल का? माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मीराने काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहिल्यानंतर हलकसे स्मित हास्य करत म्हणाली, बस वहिनी बस. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय खरंच ती मला बसण्यासाठी सांगत आहे? मी योग्य तेच ऐकलं ना? ती मला अपमानित करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? माझे पाय थरथरत होते. मी हळूच सोफ्यावर बसले. माझे हात थरथरत होते. माझे हृदय भीतीने थरथरत होते. ती काहीच का बोलत नव्हती? ती माझा अपमान का करत नव्हती? ती माझ्यावर का रागावली नव्हती? ती माझ्यावर कोणता मोठा आघात करणार होती की? खोलीत एक गहन शांतता होती. काही न बोलता मीराने मोलकरणीला इशारा केला आणि माझ्यासाठी चहा मागवला. चहा? माझं मन चहा स्वीकारायला तयार नव्हतं. ही ती स्त्री आहे जिला मी एकेकाळी माझी मोलकरीण म्हणून तुच्छ मानत होते आणि आज ती मला आदराने चहा देत आहे. मी मान खाली घातली. माझ्या आतील अहंकार पूर्णपणे तुटून गेला होता. मी तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती. हा विचार मला आतून पूर्णपणे तोडत होता. तेवढ्यातच मीराने अगदी हळूवारपणे विचारले, वहिनी तू इथे काम करण्यासाठी आली आहेस का? काय झालं? मला माझ्या घशात काटे टोचत असल्यासारखे वाटले. तिला माहीत आहे का की मी तिची मोलकरीण होण्यासाठी आले आहे? मी थरथरत्या ओठांनी म्हणाली, हो इथे काम असेल तर मी ते करेन. माझ्या आवाजात पूर्वीसारखा आत्मविश्वास राहिला नव्हता. मीराने काही क्षण विचार केला, मग हसतच म्हणाली, मला मेहनती लोक खूप आवडतात. जर तुम्ही इथे काम करू शकत असाल तर मला कोणतीच अडचण नाही आहे. मला असं वाटलं की माझा स्वाभिमान उडाला आहे. मला वाटलं होतं की तिने माझा अपमान करावा, माझ्या चुकांची जाणीव करून द्यावी, मला काहीतरी वाईट साईड बोलावं. पण ती आता बदललेली व्यक्ती बनली होती. आता मी काय करू? माझ्या आत भावनांचं वादळ उठलं होतं. माझ्याकडे आता दुसरा कोणताच मार्ग शिल्लक राहिला नव्हता. परंतु माझे मन हे स्वीकारण्यासाठी तयार नव्हतं की मी माझ्याच नंदेच्या घरी तिची मोलकरीण म्हणून काम करावं. मला खूप असह्य तिची भावना जाणवत होती. जिचा मी अपमान केला, चोरीचा आळ घेतला आणि जिचं मन दुखवलं होतं, ती आज खूपच मजबूत, स्वावलंबी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांत आणि संतुलित दिसत होती. माझ्या मनात हजारो प्रश्न येत होते, पण माझे ओठ ते व्यक्त करू शकत नव्हते. मला जाणून घ्यायचं होते की हे सर्व कसं शक्य आहे. शेवटी मीरा स्वतःच शांतता तोडत म्हणाली, वहिनी मी इथे कशी पोहोचली असा प्रश्न तुला पडला असेल ना? मी नजर खाली केली, पण माझ्या मनात तीव्र उत्सुकता होती. हो मला हेच जाणून घ्यायचे होते. तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, जेव्हा मी तुमच्या घरातून बाहेर पडले ना, तेव्हा माझ्याकडे ना पैसे होते ना कोणा ते ठिकाण. माझा नवरा अगोदरच बेरोजगार होता आणि आमच्याकडे कोणताही आधार नव्हता. ज्या दिवशी मी तुमच्या घरातून बाहेर पडली तेव्हा मला असे वाटू लागले की माझं आयुष्य संपलं आहे. मला लाज वाटली. मग तू काय केलंस? मी हळू आवाजात विचारलं. मीरा हसली आणि म्हणाली, माझ्या नवऱ्याने ठरवले की तो कोणावरही अवलंबून राहणार नाही. त्याने छोटी मोठी कामे केली, दिवसरात्र कष्ट केले. मग मी एक मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि मग हळूहळू परिस्थिती बदलू लागली. देवाने आमच्या नियतीचे आणि कष्टाचे आम्हाला फळ दिलं. मग लवकरच आम्ही आमच्या पायांवर उभं राहिलो. एवढ्या लवकर?
मी आश्चर्य व्यक्त केले. कारण मला नेहमीच असे वाटत असायचे की मीरा नेहमीच अयशस्वी होईल आणि उद्ध्वस्त होऊन जाईल. परत परंतु आज तिने आणि तिच्या नवऱ्याने मेहनत करून हे स्थान प्राप्त केले होते. मीरा म्हणाली, जेव्हा सर्वांनी आमची साथ सोडली होती तेव्हा देवाने आम्हाला आधार दिला. आम्ही धैर्य ठेवले, मेहनत केली आणि कधीच कुणासमोर हात पसरवले नाहीत. मीराचे शब्द माझ्या मनावर एखाद्या बाणाप्रमाणे लागत होते आणि मी तर प्रत्येकाकडे मदत मागत राहिली आणि सर्वांनी माझ्याकडे तोंड फिरवले. मीराचे वर्तन एखाद्या विजेत्यासारखे होते. ती मला टोमणा मारत नव्हती किंवा ती माझ्यावर सूड घेण्याचा प्रयत्न देखील करत नव्हती. उलट तिच्या स्वरात एक विचित्र दिलासा होता, जो मला आणखी अस्वस्थ करत होता. एखाद्याच्या मनात राग, मत्सर किंवा द्वेष नसतानाही जी शांती येते, ती शांती मला तिच्यासमोर लहान वाटू लागली. दुसऱ्या दिवसापासून माझ्यासाठी एक नवीन परीक्षा सुरू झाली होती. मी मीरासोबत जे काही केले होते तेच आता माझ्यासोबतही होणार होते का? सकाळी मी मीराच्या घरातील कामामध्ये व्यस्त असे. फरशी साफ करणं, भांडी धुणं आणि स्वयंपाक करणं आणि ही सर्व कामे आधी मी तिला करायला लावत असायची. आता जेव्हा मी जेवायला जमिनीवर बसायची तेव्हा मीरा म्हणायची, वहिनी तुम्ही टेबलावर बसा." जेव्हा मी साफसफाई करून पाणी पिण्यासाठी वर जायची तेव्हा ती म्हणायची, "वहिनी तुम्ही टेबलावर बसा आणि मग पाणी प्या." जेव्हा मी स्वयंपाकघरात परवानगी मागायला जायची तेव्हा मीरा म्हणायची, "हे घर तुझं पण आहे अगं. तुला परवानगी मागण्याची गरज नाही आहे." पण मला माहीत होतं की या जमिनीवर बसण्यास पात्र आहे मी. हे माझ्या कर्माचे परिणाम होते, जे आता मला प्रत्येक क्षणी माझ्या चुकांची जाणीव करून देत होते आणि कदाचित मला बदलतही होते. एके दिवशी मी घर साफ करत असताना मला एक जुना नोकर दिसला. तो या हवेलीत बराच काळ काम करत होता आणि त्याला सर्व काही माहीत होते. त्या दिवशी मी भांडी धुत असताना तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, "ताई, तुमची नणंद खूप चांगली आहे." मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले. "हो, ती आहे," मी थंडपणे म्हणाले, पण माझ्या स्वरात असहाय्यता होती. "तुला माहीत आहे, ही हवेली त्यांनी स्वतः विकत घेतलेली नाही." "काय?" मी लगेच त्याच्याकडे पाहिले. "हो, ही त्यांना भेट म्हणून देण्यात आली आहे." माझ्या हातातलं भांडं जवळजवळ खाली पडले. "भेट? पण एवढी मोठी भेट त्यांना कोणी दिली?" तो म्हणाला, "मला माहीत नाही, परंतु कोणत्यातरी मोठ्या माणसाने ही हवेली त्यांना भेट म्हणून दिली आहे." माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. हा काय म्हणत होता? मग याविषयी मीराने मला काहीच का सांगितलं नाही? मीराच्या आयुष्यात दुसरा कोणता पुरुष आहे का? त्या रात्री मी मीराच्या हवेलीमध्ये माझ्या रूममध्ये बसून होती. परंतु माझ्या मनामध्ये प्रश्नांचे वादळ उठले होते. जर ही हवेली मीरा आणि तिच्या नवऱ्याने खरेदी केली नाही, मग ही हवेली त्यांना कुणी आणि का दिली? मला आठवते की मी मीराला फोनवर कोणाशी तरी खूप हळू आवाजात बोलताना अनेकदा पाहिलं होतं. पण मी कधीच त्याकडे लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी मीरा माझ्यासोबत नाश्त्याला बसली होती. मी धाडस एकवटलं आणि विचारले, "मीरा, तू कधीच मला सांगितलं नाहीस की तुम्ही हवेली कशी खरेदी केली?" तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसतच म्हणाली, "ही सर्व देवाची कृपा होती. नशिबाने रस्ता दाखवला. पण तुझा नवरा तर खूप छोटा व्यवसाय करत होता ना? तरीसुद्धा एवढी मोठी हवेली?" असे मी तिला विचारले. त्यावर मीरा फक्त एवढंच म्हणाली, "कधी कधी देवाची मदत अशा रस्त्याने येते ज्याचा आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाही." तिचे उत्तर माझ्यासाठी अजूनच गोंधळात टाकणारे होते. मीराची गोष्ट जेवढी सरळ वाटत होती तेवढी सरळ नव्हती. जेव्हा मी आता प्रत्येक क्षणी मीरावर नजर ठेवू लागली, मला पाहायचे होते की ती कोणाला भेटते, ती कोणाबरोबर बोलते आणि अशी तर गोष्ट नाही ना जी गोष्ट तिच्या नवऱ्याला माहीतच नाही. एक दिवस संध्याकाळी मी पाहिले तर मीरा गुपचूप हवेलीमध्ये बागेमध्ये कोणाबरोबर तरी बोलत होती. मी हळूच पडद्याच्या मागून पाहिले तर तो कोणता तरी एक पुरुष होता. मी लक्षपूर्वक पाहिले तर ती व्यक्ती खूपच संपन्न वाटत होती. त्याने महागडे कपडे घातले होते आणि महागड्या गाडीमधून तो आला होता. ही व्यक्ती कोण असेल? दुसऱ्या दिवशी मी त्या जुन्या नोकराकडे त्या माणसाविषयी चौकशी केली. त्याने हलकेसे हास्य केले आणि म्हणाला, "ते साहेब मीरा मॅडमचे जुने मित्र आहेत. ते खूप मदत करतात." "मदत?" मी शंकास्पदपणे पुन्हा म्हणाले. "हो, जेव्हा साहेबांचा व्यवसाय अडचणीत होता तेव्हा त्यांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळेच व्यवसाय पुन्हा सुरू झाला आणि जीवनात शांती आली." ती व्यक्ती खरोखरच फक्त मदत होती की आणखी काही? हा प्रश्न माझ्या मनात वारंवार येत राहिला. शेवटी ती कोण आहे जो मीराची मदत करत होता? जर हा सर्व नशिबाचा खेळ होता तर ती व्यक्ती मीराच्या आयुष्यामध्ये काय करत होती? मी विचार केले की आता या गोष्टी मी सरळ मीरालाच विचारते. परंतु जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हा मीरा हसतच म्हणाली,
वहिनी काही प्रश्नांची उत्तरं वेळ स्वतःच देते. त्यांना जबरदस्तीने समजून घेण्याचा प्रयत्न करायचा नसतो. तिचं असं बोलणं मला अजूनच बेचैन करत होते. त्यामुळे आता मी स्वतः जे काही सत्य आहे त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. मी हवेलीतील एका जुन्या बरोबर गुप्तपणे बोलणं केलं. तुला खरं सांगावं लागेल की मीराच्या आयुष्यात तो व्यक्ती कोण आहे आणि ही अचानक आलेली संपत्ती कुठून आहे. डोकराने काही वेळ विचार केला, मग हळू आवाजात म्हणाला, ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाहीये. मीरा मॅडमच्या नवऱ्याने खूप कष्ट केले. पण एक वेळ अशी आली की त्यांचा व्यवसाय पूर्णपणे विध्वस्त झाला होता. काय? मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले. हो, तो दिवाळखोर झाले होते. सगळं संपलं होतं. हे ऐकल्यावर माझे डोके सुन्न झाले. मीरा मॅडम मीरा मॅडमने त्यांच्या नवऱ्याला सोडण्याचा विचार केला होता. तेव्हा मी लगेचच विचारले, मग तिने असे का केले नाही? नवऱ्याने इकडे तिकडे पाहिले, जणू तो कोणत्या तरी खतरनाक रहस्य सांगणार आहे. मग म्हणाला, हे सर्व तो रहस्यमय माणूस आल्यानंतर बदलले. मी लगेचच विचारलं, तो माणूस कोण आहे आणि त्याने हे सर्व का केले? असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये वादळ निर्माण करत होते. अशातच अजून एक धक्कादायक गोष्ट, ती म्हणजे मीरा स्वतःच्या नवऱ्यापेक्षा त्या व्यक्तीसोबत जास्त बोलत असायची. व्यक्ती मीराच्या आयुष्यामध्ये एवढी महत्त्वपूर्ण का आहे? आणि काही दिवसानंतर मी अजून एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे जर एखादा कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मीरा आपल्या नवऱ्या अगोदर त्या रहस्यमय व्यक्तीचा सल्ला घेते. ती अशी का करते? जर तिच्या नवऱ्याचा व्यवसाय चांगला चालू आहे, तर मग तिला त्या व्यक्तीचा सल्ला घेण्याची काय आवश्यकता आहे? हा प्रश्न माझ्या डोक्यावर एखाद्या हातोड्याप्रमाणे लागत होता. एका रात्री मला ती संधी मिळाली ज्याची मी वाट पाहत होती. ती रात्र इतर कोणत्याही रात्रीसारखीच वाटत होती, पण माझी अस्वस्थता वाढत होती. त्या रात्रीचं सत्य जाणून घेण्यासाठी मी काही करू शकत होते. रात्रीची वेळ होती. सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते, पण मी जागी होती. माझ्या मनात बेचैनी होती. जसं काही घडणार आहे आणि अचानक मला खिडकीबाहेर एक सावली जाताना दिसली. ही कोण आहे? मी हळूवार चालत दाराजवळ गेली. दारातून डोकावले आणि माझे डोळे आश्चर्याने उघडले. मीरा त्या व्यक्तीला भेटायला जात होती. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. हा व्यक्ती इथे काय करत आहे आणि मीरा त्याला लपून का भेटत आहे? मी माझा श्वास रोखला आणि हलक्या पावलाने त्यांच्याजवळ जाऊ लागली, कारण त्यांचे बोलणे ऐकू शकेल. मी स्वतःला एका झाडामागे लपवून घेतलं आणि त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागली. तो माणूस हळू आवाजात म्हणत होता, जे रहस्य आपण लपवून ठेवलं आहे ते रहस्य उघडले तर सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाईल. रहस्य? कोणते रहस्य? माझ्या डोक्यामध्ये जणू काही स्फोट झाला होता. मीरा हळू आवाजात म्हणाली, आपल्याला खूपच सतर्क राहायला हवं. कोणाला काही समजता कामा नये. हे ऐकल्याबरोबर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली. शेवटी हे लोक कोणती गोष्ट लपवत आहेत? आता मला खात्री पटली की मीराकडे एक भयानक रहस्य आहे, जे कदाचित तिच्या स्वतःच्या विनाशाचे मूळ बनू शकते. आणि मी ठरवले की काही झालं तरी मी हे रहस्य जाणूनच घेईन. माझ्या मनात एक वादळ निर्माण झालं होतं. पण मीराचे वागणे अजूनही शांतच होते. तिला खरोखरच हे गुपित कायमचं दडपून टाकायचं आहे का? की तिला असे वाटते की मी काही करू शकणार नाही? दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्त्याच्या टेबलावर मीरासमोर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर तेच हलकं हास्य होतं, जणू काही झालेलंच नाही. मी हळूवारपणाने म्हणाले, काही लोक स्वतःच्या मेहनतीने नाही तर कोणाच्या तरी मदतीने पुढे जातात आणि ती मदत नेहमीच चांगल्या हेतूने होत नाही. मीराने लगेच माझ्याकडे पाहिलं, जणू काही माझ्या बोलण्याने तिला धक्का बसला असेल. पण ती काहीच बोलली नाही. ती फक्त काही क्षण गप्प राहिली आणि मग हसत म्हणाली, वहिनी, कधी कधी आपण स्वतःकडे पाहू लागतो तेव्हा आपल्याला सत्य कळतं. असं म्हणत ती उठून निघून गेली आणि मला आश्चर्य वाटले, हे उत्तर होते की दुसरंच रहस्य? त्या दिवशी माझी अस्वस्थता आणखी वाढली. संध्याकाळी मी मीराला तिच्या घरातील जुन्या वस्तू व्यवस्थित करण्यास मदत करत होती. तेव्हा माझी नजर एका जुन्या कपाटावर पडली. कदाचित त्यात काहीतरी असेल जे माझ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकेल. मी हळूच ड्रॉवर उघडला आणि त्याच्या आत काही कागदपत्रे होती. एक पत्र दिसलं. मी ते उघडून पाहिलं आणि अचानक माझी नजर एका जुन्या पत्रावर पडली, ज्याचे कोपरे दुमडलेले होते. हे काय आहे? पत्र उघडताच माझे शरीर थरथर कापू लागले. हे पत्र त्याच व्यक्तीने मीराला लिहिले होते. हे पत्र इथे काय करत आहे? पण मला खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा मी पत्रातील शब्द वाचले. मी तुला मदत केली कारण जेव्हा सर्वजण मला सोडून गेले होते तेव्हा तू मला मदत केलीस.
जर तू माझे रहस्य कोणाला सांगितलंस तर सर्व काही उद्ध्वस्त होईल. याचा अर्थ काय होता? कोणते रहस्य? माझे डोके चक्रावू लागले. हे पत्र माझ्या प्रश्नांचं उत्तर होते आणि कदाचित मीराचे सत्य कायमच उघड करू शकणारा पुरावा होता. माझ्या हातात असलेले ते जुने पत्र माझे संपूर्ण अस्तित्व हादरवून टाकण्यासाठी पुरेसे होते. माझे हृदयाचे ठोके नियंत्रणाबाहेर गेले होते. पत्रातील शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. मीरा खरोखरच निर्दोष होती का? की ती एखाद्या मोठ्या गुपितात गुंतली होती? जर मी हे पत्र तिच्या नवऱ्याला दाखवलं तर काय होईल? हा विचार माझ्या मनात आगीसारखा पसरत होता. मी पटकन पत्र पुन्हा वाचले आणि ते बाजूला ठेवले. पण माझे मन प्रश्नाने भरले होते. मीरा खरोखरच निर्दोष होती का? की तिच्या आयुष्यात काही गुपिते होती जी ती नेहमीच लपून ठेवत असायची? मला आठवले की मीराचा नवरा बहुतेक वेळ त्यांच्या कामात व्यस्त असायचा आणि मीरा अनेकदा तिच्या निर्णयांसाठी त्याच रहस्यमय व्यक्तीचा सल्ला घेत असे. मी पत्र पुन्हा वाचले. प्रत्येक शब्द माझ्या मनात हातोड्यासारखा घुमत होता. जर तू माझे रहस्य कोणाला सांगितलेस तर सर्व काही उद्ध्वस्त होईल. ती धमकी होती की नम्र विनंती होती? आता मी ठरवले होते की हे पत्र मी मीराच्या नवऱ्यालाच देईन. मी तिच्या नवऱ्याला सगळं समजावून सांगेन. त्याला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. पण मी रूममध्ये पोहताच माझा फोन वाजू लागला. नंबर अनोळखी होता. मी गोंधळून फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूने आवाज येताच माझे शरीर थरथर कापू लागले. लवकर हॉस्पिटलमध्ये या. मीराची प्रकृती खूपच खालावली आहे. मी थक्क झाले. तुम्ही काय म्हणत आहात? ती ठीक होती. तिला नुकतेच बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले आहे. डॉक्टर सांगत आहेत केस गंभीर आहे. माझ्या हातातून पत्र जवळजवळ पडले. हे सर्व काय आहे? मी मीराचे रहस्य उघड करणार होते आणि त्या क्षणी ती आजारी पडली. हा केवळ योगायोग होता का? माझ्या मनात एक विचित्र प्रकारची भीती निर्माण झाली होती. काय मी खरंच खूप मोठी चूक करत होती का? हॉस्पिटलच्या दरवाजात पाऊल ठेवल्यावर माझे हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काय मी मीराला शेवटची पाहण्यासाठी जात आहे का? हा विचार मनात येताच अचानकपणे माझ्या मनात भीती उत्पन्न झाली. जेव्हा मी रूममध्ये गेली तेव्हा ती शांतपणे पडली होती. परंतु तिच्या डोळ्यामध्ये अजूनही शांतता होती. जणू तिला माहीत होते की आता सर्व सत्य उघड होण्याची वेळ आहे. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला. मीरा, मला खूप वाईट वाटले. माझा आवाज थरथरत होता. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. मी तुझ्यावर चोरीचा आरोप केला, अंगठी चोरल्याचा आरोप केला, तुला मोलकरणीसारखी ठेवली, तुला धक्के मारून घरातून बाहेर काढली. तरीसुद्धा तू माझा कधी बदला घेतला नाहीस. तू एवढी शांत का आहेस? तिने हलकेसे हास्य केले आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, वहिनी, तुझ्याविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. परंतु आता वेळ आली आहे की मी तुला सगळं सत्य सांगावं. त्यामुळे तुझ्या मनातील सर्व शंका दूर होतील. मिराजाचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये हैराणी आणि बेचैनी एकत्रितपणे आली होती. कोणते सत्य? मी भाऊकून विचारले. तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ज्या दिवशी तुम्हाला घराबाहेर काढले होतेस तेव्हा खरंच मी खूप त्रासलेली होती. परंतु मी हिंमत हारली नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत एक छोट्या शहरात गेली. तिथे गेल्यानंतर मी शिलाईचं काम सुरू केलं. मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत होती. तिथे गेल्यानंतर सुद्धा मी मेहनत करू लागली. मला कुणाकडूनही कोणतीच मदत नको होती. मला माहीत होते की मी प्रामाणिकपणे काम केलं तर देव माझी नक्कीच साथ देईल. मीरा काही क्षण गप्प राहिली. जणू तिला तिच्या त्रासांची आठवण झाली. मग ती म्हणाली, एके दिवशी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आली. मी रस्त्याने जात असताना अचानक एक म्हातारा माझ्यासमोर पडला. तो खूप जखमी झाला होता आणि लोक त्याची मदत करण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. मी लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि कितीतरी दिवसांपर्यंत मी त्यांची सेवा केली. ते क्षण होते ज्याने माझे नशीबच बदललं. मी अगदी लक्षपूर्वक तिचं बोलणं ऐकत होती. जणू काही मी सत्य शोधत आहे, कथेचा शोध घेत नाही. तो माणूस कोण होता? मी आधीतने विचारले. तो एक यशस्वी उद्योजक होता, मीरा शांतपणे म्हणाली. जेव्हा तो बरा झाला तेव्हा तो माझ्या प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने खूप प्रभावित झाला. त्याने मला त्याच्या व्यवसायात संधी दिली आणि तो माझा मार्गदर्शक बनला. हे सर्व कसं शक्य झालं? मी आश्चर्याने विचारलं. त्यावर मीरा हळू आवाजात म्हणाली, प्रामाणिकपणा आणि संयम माणसाला अशी गोष्ट देतात ज्या गोष्टीचा विचारसुद्धा माणूस करू शकत नाही. आता माझे मन तिच्यावर विश्वास ठेवत होते. पण एक प्रश्न अजूनही माझ्या मनात घोळत होता. जर हे सर्व खरे असेल तर ती रहस्यमय व्यक्ती कोण होती जी मी तुला गुप्तपणे भेटताना पाहिली होती?
मीराने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ती व्यक्ती तुझा स्वतःचा नवरा होता अगं. काय मला धक्काच बसला. हे अशक्य आहे. ते कसे? मीराने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, वहिनी, माझा नवरा व्यवसायात अडचणीत असतानाही एक व्यक्ती अशी होती जी माझ्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ नव्हती. तुमचा नवरा नेहमीच माझी काळजी घेत असायचा. पण शांतपणे तो मला थेट मदत करू शकत नव्हता. कारण त्याला माहीत होते की तुम्हाला ते आवडणार नाही. पण त्याने कधीच माझी साथ सोडली नाही. माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. तो मीराला नेहमीच मदत करत होता का? आता माझ्याकडे कोणतेच प्रश्न उरले नव्हते. माझ्या हातातून पत्र पडलं. जे पत्र मी मीराच्या नवऱ्याला देणार होते, जेणेकरून तिचे सत्य उघड होईल. पण सत्य काही वेगळंच होतं. मीच नेहमीच मीराला चुकीचं समजत असायची, म्हणून मी तिच्यावर अन्याय केला. मी तिला छळले आणि तरीही ती माझ्यावर प्रेम करत राहिली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मीरा, मी खरोखर तुझी गुन्हेगार आहे, मी म्हणाले. तिने हळुवारपणे माझा हात धरला आणि म्हणाली, वहिनी, देव जर माफ करू शकतो तर मी का नाही? तिचे हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्यातील घमेंड पूर्णपणे तुटून गेली. हेच सत्य होते. हेच कर्माचं फळ होतं. आता माझ्या डोळ्यासमोर माझे पूर्ण आयुष्य फिरू लागले. आज मी हा धडा शिकले. खरे प्रेम आणि क्षमा ही सूड घेण्याच्या भावनेपेक्षा खूप मोठी असते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला नेहमीच वाटायचे की मीरा कमकुवत आहे. ती माझ्यावर दयेवर आहे. ती कधीही स्वतःहून काही करू शकणार नाही. परंतु सत्य हे होते की मी आंधळी होते. तिने सर्व काही तिच्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर मिळवले होते. तिने आयुष्यातील अडचणींना तोंड दिले, काळाच्या कसोटीवर उतरले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिने सूड घेण्याऐवजी क्षमा करायला शिकवले. तर आता मला सांगा, कोण जास्त शक्तिशाली ठरले? अभिमानाने जगणारी मीरा, मी का मीरा जिने स्वतःचं नशीब संयम आणि धाडसाने लिहिलं? सगळं काही माहीत असूनही ती गप्प राहिली. मी थरथरत्या आवाजात विचारले, मीरा, मी तुझ्यावर चोरीचा आरोप केला. तुला हे माहीत असताना तू माझा द्वेष का केला नाहीस? ती हलकीच हसली आणि म्हणाली, कारण मला विश्वास होता की वेळ तुला सगळं काही दाखवेल. हे ऐकून मी लाजेने मान खाली घातली. काही क्षण गेले. मग मी धाडस एकवटले आणि अनेक दिवसांपासून मला त्रास देत असलेला प्रश्न विचारला, मग तू मला मोलकरीण म्हणून का ठेवलीस? तो सूड होता का? मीराने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि शांत आवाजात म्हणाली, नाही, तो एक धडा होता. धडा? मी आश्चर्याने पुन्हा विचारले. हो, ती म्हणाली, मला तुम्हाला हे दाखवायचे होते की आदर पैशाने मिळत नाही तर चारित्र्याने मिळतो. मीराचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी नेहमीच आदराला संपत्तीशी जोडत असायची, पण मीराने तिच्या चारित्र्याने आणि धाडसाने तो आदर मिळाला होता. आता मला जाणवले की खरा विजय सूड घेण्यात नाही तर क्षमा आणि सत्यात आहे. माझे अश्रू थांबत नाही. मी मीराचा हात धरला आणि रडत रडत म्हणाले, मी पूर्वी तुझा द्वेष करायची, पण आज तुला पाहिल्यानंतर मी तुझ्यावर खरोखरच प्रेम करायला लागली. तिने हळुवारपणे माझे अश्रू पुसले आणि म्हणाली, मी तुला नेहमीच माझी बहीण मानत होते. तुझ्या द्वेषाने मला कधीच फरक पडला नाही. हे ऐकून माझी नजर खाली गेली. मीराने मला त्रास दिला नाही, पण मला एक धडा शिकवला, जो आयुष्य मला कधीही शिकवू शकत नाही. त्या दिवशी मी ठरवले की मी माझे जीवन बदलेन आणि मीरासारखी संयम आणि प्रामाणिकपणाने जगेन. मी जे शिकले तेच खरे यश आहे. कथेचा शेवट असा संदेश देऊन गेला आहे की आयुष्यात सर्व काही परत येते, पण जो क्षमा करायला शिकतो तोच खरा विजेता असतो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.